अशिल राहिल फैजल अकबर अली अहमद यांचेच खेळाडू चांगलं त्यांनी काम केलं आपल्या संघात मेगा फायनलमध्ये प्रवेश केला संघ आजच्या रात्रीमधला दुसरा उपांत्य फेरीचा सामना एका बाजूला पॅराडाईज बॉयज दुसऱ्या बाजूला पाहू शकाल संघ आहे दिलवाडी पहिला षटक घेऊन अक्षय अक्कू पहिला चेंडू पाहू शकाल नेक्स्ट मिस करते सुधाकर चेंडूला गॅदर करतो पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं अतिरिक्त सुरुवात झाली एक धाव खूप चांगला चेंडू होता अक्कू यांची जी फिलिंग्स होती ज्यांनी दाखवलं जे त्यांनी एक्सप्रेशन मांडले तिथून खऱ्या अर्थानं त्यांना वाटत होतं की कदाचित लेग स्टिकला चाटून जाणारा चेंडू होता का जब्बीर बाल बाल बचे असं त्यांचं म्हणणं होतं यावेळेला फटका तर खेळलाय समोर आता डॉट बॉल आलाय पहिला बॉल वाईट तदनंतर आता डॉट बॉल एक चेंडू एक रन बेस्ट टू बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे जबीर तरी बाजूला अक्षय यावेळेस गॅपमध्ये फटका सरळ सीमारेच्या पार आमच्या डिझाय मास्टरला सलामी देणार हा लाय चौकार 4 क्लास आणि जब्बीर हे वेगळं नातं आहे सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आहे जब्बीरचा खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जबाबदारी घेऊन खेळणारा पॅराडाईजचा एकमेव असा फलंदाज अनेक वेळा असे देखील सामने आहेत जब्बीर ज्या वेळेला लवकर बाद होतो त्यावेळेला समोरचा संघ हावी होतो परंतु आता जब्बीर सांगतात की भाई इथून पुढे TTSला तोंड द्यायचं असेल तर ही मॅच मध्ये चांगले क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे सुरुवात केली जब्बीरनं नक्कीच चांगला फटका सजवलाय जबीरच्या माध्यमातून अक्षयपर्यंत पुढील चेंडू घेऊन येईल स्ट्राईक जबीर गोलंदाज तयार अक्कू याही वेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण एक ओव्हरआर्म क्रिकेटपटू देखील चांगले आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील सध्या त्यांचा दबदबा आहे अक्षय एक अप्रतिम खेळाडू आहे हलक्या बॅटने चेंडूला फेस केला खेळाडू तिकडे पोहोचते चेंडूला फील्ड केले फेकी केली एक सिंगल डाव बघा या संघामध्ये रोहित अक्षयचे मोठे बंधू तो सीझन झाली मागील 2-3 वर्ष क्रिकेट खेळत नाही अपप्रतिम खेळाडू मध्ये ख्याती राहिली आहे दिलवाडी संघाकडून अगदी बरोबर गोलंदाज तयार याही वेळेला सन्मान मिळतोय या चेंडूला सोहेल देखील या खेळाडूनं खूप जास्त स्वतःला सिद्ध केलं मागचे जे वर्ष राहिलं ज्यामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये पॅराडाईज संघाकडनं या युवा खेळाडूची प्रतिभा बघायला मिळाली प्रत्येकाच्या मनामध्ये हेही नाव राहिलं आणि तेच एका बाजूला आहेत जबीरच्या साथीनं सॉफ्ट हँड नरम हाताने एक चौकार आल्यानंतर स्कोर कार्डला कसं पुढे न्यायचं हे पॅराडाईजला माहिती आहे खूप जास्त ते अतिघाई नाही करत एका बाजूला जब्बीर असला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेटच बघायला मिळेल सध्या ते पाहायला मिळालं युसुफ सर बघा एक षटक संपलं गेले आणि 8 धावा दाफडकर पोहोचक आमच्या मुख्य व्यासपीठावर महिला सुद्धा आहे सामने आनंद घेताना आमच्या डाव्या बाजूला पाहू शकाल प्रणय संकेत सुद्धा आहेत ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना बघा जबीरचा कोणीही विकेट घेतला तर प्रणय संख्येच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाजाला जबीर आणि प्रणय सुद्धा चांगले मित्र आहेत परंतु पाहू शकाल प्रथमतः त्यांनी स्थान दिलं आपल्या गावाला आणि पाहू शकाल गोलंदाज सजल गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये ऋषी आलाय ऋषी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला स्पीडअप करा 15 मिनिटाचा कालावधी अक्षय तुमच्याकडे सुद्धा आहे आणि नियमावली सगळ्यांना समान असणार आपण दक्षता घ्या ऋषी या सामन्यामध्ये प्राधान्य दिलं गेलं बाळाला थांबवलं बाळा सुद्धा एक चांगला गोलंदाज एक कैवल्य SKCL मध्ये असं नाव होतं ऑप्शनमध्ये आपण पहिल्या कालच्या दिवसामध्ये दादर भागामध्ये तो ऑप्शन झाला बॅकफुट आला फटका खेळला खेळाडू आहे खराब क्षेत्ररक्षण संघनायक वैभवच्या माध्यमातून आलाय चौकार 4 दीपेशजी सावे यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय दीपेशजी सावे ओर टू कॉम्बॉक्स हॅलो चेक इथे आपण पाहत आहेत जब्बीरनं फटका तर जरूर खेळला आणि जिथे वैभव होते दिलवाडी संघाचे ते जॉन्टी आहेत चुका होतात ना अशा गोष्टी नाहीत कर्णधार असताना आपण पाहत आहेत त्यांच्याकडनं देखील चुका झालेल्या आहेत गोलंदाज तयार ऋषी यांचा दुसरा बॉल या वेळेला जब्बीर आणि या वेळेला मागच्या बॉलवरती मिसफिल्ड या वेळेला मुख्य व्यासपीठावर यायचंय अगदी आमचे धीरूभाई आपल्याला आवर्जून आमंत्रण करत आहेत आशिषजी पिंपळे साहेब मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे ओर टू कॉम्बॉक्स नक्कीच या विकेटसाठी प्रणय संख्या यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला गोलंदाज ऋषीसाठी परंतु वैभवसाठी ताज झाला पाहिजे जॉन्टी ऑफ दिलवाडी त्यांनी अप्रतिम झेल टिपला मागे चेंडू सोडला होता परंतु यावेळेस त्यांनी करून दाखवलं झेल टिपलाय आणि मोठा गडी बाद करून यश आणलाय पहिल्या गडी बाद झाला धावा दाफकल 12 दुसरा षटक मार्गस्थ
वेस्ट नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतोय. अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक स्पर्धा आपण पाहतोय. जय भवानी वेंगणी भंडारवाडा यांच्या माध्यमातून आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना करंडक पर्व पहिला. निलेश मिश्रा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 12 पहिला गडी बाद झालाय. गुलिंबाकोर ऋषी लहान बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. अक्षय तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव नाही. डॉट बॉल. बघा दबाव नक्कीच येईल का, कारण की पहिल्या चेंडूवर चौका, दुसऱ्यावर गडी बाद, तिसरा चेंडू डॉट. इथे खऱ्या अर्थाने आता गावाला पूर्णपणे जिथे आपण पाहतात समर्पण करत असताना संपूर्ण क्रीडा रसिक याच देलवाडी विभागात ही स्पर्धा चालू आहे. आणि घरचा संघ, यजमान संघ ज्या ज्या वेळेला गावाच्या स्पर्धेमध्ये आपलं चांगलं क्रिकेट दाखवत असेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं हे प्रोत्साहन असतं ते खूप जास्त लेवलला असतं. सध्या बघायला मिळते देलवाडीसाठी. नक्कीच नक्कीच घरचा मैदानात सामना खेळणं एक वेगळा प्रेशर सुद्धा असतो. वैभवने सांगितलं पूर्ण गाव प्रार्थना करतो की आम्ही जिंकावं, मेगा फायनल प्रवेश करावं. परंतु येणारे अजूनही या इनिंग्समध्ये तब्बल चेंडूचा खेळ बाकी असेल. 14 बॅकफुटला आला, खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये आला. ऑफ ब्रेकचा चेंडू. बघा लेग स्टंपच्या खूप बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो केलाय बॅटरला ऋषीने. चांगलं कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. मागील 4 चेंडू खूप निर्णायक राहिले. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा षटक मार्गस्थ. अगदी जो तुम्ही उल्लेख केला की गोलंदाजानं फॉलो केलं, ते फॉलो करता येणं देखील त्या वेळेला गरजेचं असतं. शेवटचा बॉल. निलेश मिश्रा छोटू आहेत, सातत्यानं संकटमोचक राहिलेले आहेत पॅराडाईज संघासाठी. ज्या ज्या वेळेला जब्बीर लवकर बाद झाले त्यावेळेला निलेशांनी कमांड सांभाळली आहे पॅराडाईजची. आज करायचं आहे. येणाऱ्या काळात, मागच्या काळात, गतवर्षी तुम्ही भरपूर क्रिकेट चांगले खेळलात. आज काय करताय? फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल. ज्या ज्या वेळेला डॉट बॉल येतोय त्या वेळेला टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, उत्साह वाढतोय, जल्लोष वाढतोय, कारण घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये. नक्की निर्धाव चेंडू होतील किंवा गडी बाद होतील तेव्हा नक्कीच पाहू शकाल टाळ्या वाजतील, शिट्या वाजतील. अप्रतिम क्रिकेटचा खेळ. बघा धावा दाफळकर आहे. तब्बल 14 धावा, 2 षटकं, 14 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये 8 धावा, या षटकामध्ये 1 चौकार, परंतु काय कमबॅक राहिलाय. बघा हिंदीमध्ये एक म्हण आहे की फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो. सुरुवात देखील महाग राहिली पहिल्या चेंडूवर चौकार, पण अंत खूप सुरेख राहिला ऋषी यांचा. तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सुधाकर. उत्कृष्ट अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स खूप चांगला आहे खेळाडूकडे. आणि देलवाडी सगळं सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्या गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आलाय मिस्टर सुधाकर. पहिला चेंडू पटका चांगला, चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी झाली आहे. बॅकअप साठी खेळाडू आलाय. एक सिंगल धाव, चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खेळाडू पाहायला भेटला आपल्याला, तो म्हणजे अप्रतिम दर्जेदार अंकितच्या माध्यमातून. एक सिंगल धाव, संख्या 15. इथे आपण पाहतात खूप चांगला मॅच, काटेकी टक्कर, तू मेमेवाला सामना. दोन्ही संघ सहज रीतीनं माघार घेणार नाहीत. दोन्ही संघांमध्ये गुणवत्ता आहे. या वेळेला टॅप केलाय बॉलला आणि बॉल चाललाय. अक्कू यांना हॅलो टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. एक्स फॅक्टर 7. बघा उत्कृष्ट प्रत्येक षटकामध्ये चौकार चौकार थांबवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक मोठा सामना तुम्ही खेळताय मोठी स्पर्धामध्ये तर धावा थांबवणं गरजेचं आहे. चौकार नक्कीच चाला. धावसंख्येवर पोहोचेल तब्बल 19 अंकावर. स्ट्राईक निलेश एक चौकारच्या मध्ये बॅटिंग करतायत. चांगला फटका सजला. मागील चेंडू वेट करून हिट केला होता. टॅपच्या माध्यमातून चौकार आला. 4 धावा. यावेळेस बॅकफुटला आला, कट करायचा प्रयत्न होता. डिक्लेअरमध्ये चेंडू निघून जाईल. सन्माननीय आमदार राजेंद्र गावित साहेबांच्या बॅनरला सलामी करणारा चेंडू. एक सिंगल धाव. धावसंख्या 2 पोहोचेल. 20. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक आणि 20 धावा धावफलकावरती. एक चांगला सामना चालू आहे. सेमीफायनल क्रमांक 2. एका बाजूला राजेश स्मृती TTS हा संघ वाट बघत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे, तर एका बाजूला या दोन संघांमधलं जी बॅटल चाललंय प्रत्येकाला वाटतं की फायनलचा मॅच आम्ही देखील खेळावा. एका बाजूला देलवाडी, एका बाजूला पॅराडाईज. चांगला बॅटल. गोलंदाज एक्सपिरियन्स गोलंदाज तयार आहेत. एका बाजूला युवा नेतृत्व अर्थात सोहेल मैदानाच्या आत. यावेळेला फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक चांगलं. रनआउटची दाट संधी. फेकी अगदी वीक. सिंगल परिपूर्ण झाली युसुफ सर जीवाच्या आकांतेनं सोहेलनं. धावसंख्या 1 ने भर 21 धावा.
नक्की चांगला फटका होता, तेवढा चांगला क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. एक सिंगल धाव नक्कीच चालेल. धावफलक जाऊन पोहोचेल 21 धावा. मग कैवल्याला अजूनही इंट्रोड्यूस केला नाहीये. बाळ एक अप्रतिम गोलंदाज आहे, मुख्य गोलंदाज म्हणून त्याचे पाहिलं केलं, परंतु या सामन्यामध्ये अजूनही त्याच्याकडे चेंडू सोपवला गेला नाहीये. 21 धावा, तिसरा षटक मार्ग असतं. निलेश ऑन स्ट्राईक. 3 चेंडू धावून खेळ बाकी असेल. तिसरा षटक मार्ग असतं. लहान बॉल, टॅपचा फटका, चुकीचा चेंडू, त्यावर पुरेपूर हल्ला केला गेलाय. आलाय चौकार. 4 धावा. धावसंख्या धाव पोहोचल 25. या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्यात. 11 धावा आल्यात. शेवटचा अजून एक चेंडू खेळ बाकी. 3 सिंगल आणि 2 चौका, 3 सिंगल. निलेश ऑन स्ट्राईक. शेवटचा एक चेंडू. 25 धावा फटकावर. चांगली बॅटिंग करतो निलेश सध्याच्या घडी आपल्या संघासाठी. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर, पंचाने घोषित केला. इट इज व्हाईट बॉल. वाईट चेंडू. धावसंख्या एक पुढे ससावते. 26. 26 धावा. 26 धावा धावफलकावरती. जब्बीर लवकर बाद झाला असेल हरकत नाही. निलेश सांगतात की मैं हूं ना. खऱ्या अर्थानं आपण पाहतात तिसऱ्या षटकामध्ये उभा राहिला आणि आता चौकार त्याने देखील त्याच्यात बॅटमधनं 2 आलेत, महत्वाची आहेत. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 26. इथून येणाऱ्या काळात आपण पाहतायत 7 बॉल येणं बाकी आहे. त्यामध्ये रनसंख्या कितीपर्यंत पोहोचेल हेही तेवढंच महत्वाचं. शेवटचा बॉल या षटकातला. इथे आपण पाहतायत पावसाचा जो अवकाळी पाऊस आहे त्यामुळे खेळपट्टीमधली जी एक वेगळी उछलकूद आहे ती बघायला मिळाली. आता बॉल अगदी फ्लिपर राहिला, बॉल उडला नाही. त्या अनुषंगाने निलेशला देखील थोडीशी भुरळ पडली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर युसुफ सर धावसंख्या 26 आहेत. येणाऱ्या 6 बॉलमध्ये किमान 10 रन जरी आल्या तरी एक वेगळी मजा येऊ शकते या मॅच मध्ये. आशिषजी पिंपळे साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आशिषजी पिंपळे. 26 धावा दाखल. 3 षटकांचा खेळ संपला गेला. अजून येणारे पाहू शकाल शेवटचा अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय कैवल्य पाटील म्हणजेच बाळा. कैवल्य आलाय. पाहू शकाल अंतिम 6 चेंडू. सोहेल ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू पाहू शकाल. लाऊड अपील. चेंडू नक्कीच पाहू शकाल पायाला प्रयत्न झालाय, परंतु लेग बाईच एक सिंगल. अजय पाटील तिकडे होते, एक सिनियर खेळाडू. रोहित सुद्धा तिकडे आहेत, एक लेजंड्स खेळाडू आहेत. दिलवाडी संघात त्यांनी खूप चांगला क्रिकेट खेळले. त्यांनी पाहू शकाल खूप चांगले क्षेत्ररक्षणाची ख्याती राहिली आहे, परंतु ते खेळाडू आत मैदानाच्या बाहेर राहिलेत आणि यंगेस्ट खेळाडूंना संधी दिली आहे. आता येणारे चेंडू असतील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावा दाफलकावर. इकडून 5 ते 6 धावा, 30-35 धावा नक्की देतील तर कुठे कुठे चांगला स्कोर म्हणावा लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न. चुकी चुकी चुकी. मागील जे 2 चेंडू निलेशने खेळलेत ना ते चेंडू खाली सबमरीन राहिलेत. टप्पा पडल्या जास्त उचली भेटणे, कारण की विकेट तशी नम आहे, चेंडू उचली घेत नाहीये. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. खेळपट्टीने साथ दिले गावकऱ्यांना म्हणायला हरकत नाही. सध्या 30 गोलंदाजी होते. याही वेळेला आपण पाहता ढकलल्या बॉलला बिटवीन द गॅप निलेश मिश्राच्या बॅट मधनं जब्बीर सांगतात की भाई यही करना है तेरे को. टॅपच्या मोहात नको पडू. अंडरमचे कार्पेटचे जे फटके आहेत ते तुझ्याकडे चांगले आहेत, ते बघायला देखील मिळालं. अतिशय सुंदर पद्धतीने निलेशनं अगदी शेवटच्या क्षणाला की मुवमेंटला की फॅक्टर फलंदाजी करत असताना जब्बीर बाद झाले. त्यावेळेला धावफलक 12 होता. आता स्कोर कार्डला गती मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 31-31 धावा. लढण्यासाठी सन्मानजनक स्कोर कार्ड युसुफ सर. नक्की उत्कृष्ट चांगला क्रिकेट आहे, परंतु अक्षय सारखा बॅटर संघामध्ये आहे, तो कधीही काही करू शकतो असा बॅटर. 31 धावा दाखल. चेंडूचा खेळ संपला. सध्याच्या घडीने पाहू शकाल 3 चेंडू अजूनही खेळ बाकी आहे. शेवटचे अंतिम चेंडू खूप महत्वपूर्ण चेंडू असतील. अलंब कार्पेट. बॅक टू बॅक दुसरा प्रहार. हा आलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना. चौकार. 4. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. इथे आपण पाहतायत पॅराडाईज बोईसर संघासाठी जो मी उल्लेख केला होता ज्यावेळेला निलेश दाखल झाला की जब्बीरच्या अनुपस्थितीत, जब्बीरच्या लवकर बाद होण्याच्या वेळेत ज्यानं संघाला उचललं त्याचं नाव आहे निलेश मिश्रा. तो छोटू याही मॅचमध्ये, याही स्पर्धेमध्ये म्हणजे चषकामध्ये आता बरसतोय. जब्बीर बाद झाले होते लवकर, परंतु छोटूने सांगितलं हरकत नाही, प्रत्येक वेळेला जब्बीर नाही, यावेळेला छोटू देखील खेळणार आणि छोटूने खेळ करून दाखवला. या षटकातला पुढील बॉल राऊंड स्टम्प्सने गोलंदाज तयार. याही वेळेला फटका तर जरूर खेळलेत.
जीवाच्या आकांतेनं चांगलं क्षेत्ररक्षण, प्रयत्न दुसरीचा आणि या वेळेला आपण पाहतायत 4 आहे का? नक्की पंच पाहतील प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु प्रेक्षक आहेत, प्रेक्षक मायबाप आणि दर्शत असताना बाहेरून त्यांनी मला वाटते चौकार दिला पंचाने, तो डिझाईन दिलाय. चांगला प्रयत्न होते परंतु 4 आलेत. कैवल्यवर हल्ला बोल केलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या धावपळकर तब्बल 13. मागील सलग 3 चेंडूवर 3 चौकार. निलेश मिश्रा तारण हा ठरलाय सध्याच्या घडीमध्ये. पाहू शकाल पॅराडाईज बॉयसेर या संघाचा. अजूनही या षटकामध्ये शेवटचा चेंडू. 39 धावा 39. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. सलग 3 चौकार. पूर्णपणे दबाव यावेळेस साई कृपा दिलवाडी संघाबरोबर. पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नकार दिला सोहेलने. आणि 4 षटकांच्या समाप्ती धावा पकडा. 40-41 धावांचा आव्हान ठेवलाय साई कृपा दिलवाडी या संघाकडे. यस, इथे आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या. 40-41 धाव्यांचं टार्गेट. 41 धाव्यांचं समीकरण काय होईल हेही दुसऱ्या डावात बघायला मजा येईल, कारण एका बाजूला अक्कू आहेत, त्यांच्या साथीने संपूर्ण देलवाडीचं गाव आहे आज की त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. राजेश स्मृती TTS आणि विपक्षात कोण असेल या अनेक गोष्टींचा कोड सुटेल त्या येणाऱ्या या एक इनिंग नंतर. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. धन्यवाद. आमच्या स्क्रीन पाहू शकाल 3 पंच आहेत, त्यांचे फोटो आपण पाहू शकाल. धीरज मोरे, अक्षर राऊत आणि प्रशांत पाटील. MC अंपायर प्रशांत पाटील सुद्धा आहेत. ऑफिशियल पंच म्हणून 3 दिवसापासून चांगलं काम करतात, आपण धन्यवाद करूया आमच्या कमिटीच्या माध्यमातून. चेक आशिष साहेबांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच वेळेत वेळ काढून मात्र उपस्थित झालेले आहेत. आशिषजी पिंपळे यांचं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. सुशीलजी चोरी आपण पाहू शकतात आमचे स्पॉन्सर, त्यांचं देखील मात्र स्वागत केलं जाईल. अगदी वेळेत वेळ काढून आमच्या मान्यवर इकडे उपस्थित होत असताना. आणि नक्कीच आवर्जून ज्यांची वाट बघताय वैद्यजी वाडार मॅडम आणि आमदार साहेब राजेंद्रजी गावित. अगदी गावित साहेबांचं देखील इकडे आगमन होणार आहे थोड्याच वेळाने. आणि जाऊया आपण सेकंड सेमीफायनलच्या दुसऱ्या फेरीकडे, जिथे कॉम्बॉक्समध्ये मी आणि युसुफ सय्यद आपल्याला रिझवण्यासाठी तयार आहे. स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. अगदी आपण बघू शकतात आशिषजी पिंपळे साहेबांचं स्वागत आहे. स्वप्नील काळे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. अगदी रात्रीचे 1 वाजले आहेत, परंतु आमचे मान्यवर इकडे आवर्जून उपस्थित झालेले आहेत, त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद. स्वागत केलं जात आहे. मायची उबदार शाल आणि मानाचा सन्मान चिन्ह धन्यवाद. धोनी साहेबांचं स्वागत आहे. नक्कीच आपण बोलूया सामन्याकडे. इकडे सामना रंगला जाईल. 40 धावांचा पाठलाग आमच्या बरोबर जोडले जातील मिस्टर प्रीतम घरात. पहिले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अक्षय स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर पाहू शकाल फलंदाज आहे मिस्टर अवधूत. प्रीतम वेलकम, आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल. बघा अंतिम सामन्यासाठी कुठला संघ जाईल. पहिल्या संघाने नक्कीच पोहोचलाय TTS राजेश 11 संघ. सायकलमध्ये दिलवाडी एका बाजूला पाहू शकाल पॅराडाईज आहे. 40 धावांचा लक्ष. पहिला षटक घेऊन आला मिस्टर रेहान. पॅराडाईज संघाचे लेजन्स खेळाडू गणेश सरपिल्ले सुद्धा आहेत सामन्याचा आनंद घेत असताना. अनिल नगरी यांच्या बरोबरीने गणेश सरपिल्ले लेजन्स खेळाडू, एक चांगले विकेट किपर. पॅराडाईज संघाने चांगली विकेट किपिंग केली, ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. यस, धन्यवाद युसुफ. आपण ऐकत होतात युसुफला आणि त्याचप्रमाणे उत्कर्षला. 40 धावा झाल्या, चांगली टोटलपर्यंत पोहोचले. पहिला बॉल आहे. अक्षय हा महत्वपूर्ण खेळाडू आहे. हा उभा असेल तर कुठे ना कुठे या मॅच मध्ये रंगत राहणार. चौकाराने सुरुवात. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अक्कू
नावाने प्रसिद्धीपीठाचा खेळाडू ज्याने पहिल्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलाय. चौकारने सुरुवात केली. धावसंख्या 4, आता बनवाय 36, चेंडू असतील 23. रेहान प्रतिता गोलंदाज मागवा सज्ज होईल. बॅकफुटला आला, कट केलाय, सिंगल धाव. धावसंख्या इकडे ससावते 5 अंकावर. 10 ते 11च्या सरासरीने 10च्या सरासरीने धावायचं आहे. इथे अक्षय उभा असेल तर मात्र मॅच बघायला देखील मजा येईल, कारण की जी मजा गावच्या मैदानावर जिंकण्याची आहे ना ती इतर कुठे नाही येत. कारण की गावच्या मैदानावर गावचे प्रेक्षक आवर्जून येतात आपल्या गावची मॅच पण. आणि हे रात्रीचे 1 वाजून गेलेले आहेत. महिला वर्ग देखील बसलेले आहेत मुख्य व्यासपीठावर अगदी आपल्या गावाला जिंकताना बघायला. आणि अक्षय हे स्वप्न पूर्ण करेल का? ज्याप्रमाणे कालच्या रात्रीमध्ये स्वप्न पूर्ण झालं, महिला क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला. इथे देलवाडी गावचे प्रेक्षक देखील आतुरतेने वाट बघतात की आमचा संघ फायनल मध्ये जाणार. 41 धावांचा पाठला करायचा आहे. पहिल्या 2 चेंडूत 5 धावा आल्या. बॅकफुटला आला, कट केला, अवधूतच्या माध्यमात सिंगल स्ट्राईकवर अक्षयला आणलाय. नक्कीच प्रीतम, अक्षयचा मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. अक्षय जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, 4 षटकं जर तो पूर्ण खेळतोय, कुठे ना कुठे सामना साईकृपा देलवाडी हा संघ घेऊन जाईल त्याच्या बॅटिंगच्या कारणामुळे. या गावातून एक मोठं नाव केलेलं आहे. अंडरम क्रिकेट म्हणा, ओव्हरम क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेटच्या पटलावर एक चांगलं काम केलेलं आहे त्याने. शॉर्ट बॉलला टॅपचा फटका, तेवढी ताकद नाही. जब्बीर खानच्या हातामध्ये चेंडू आहे, डॉट बॉल येतोय. नक्कीच चौथा चेंडू निर्धाव आला. 4 चेंडू आणि 6 धावा आता बनवायचे. विजयासाठी तब्बल 35 धावांची गरज आहे. 20 चेंडू 35 धावांची गरज. फटका सुरेख आहे गॅप मध्ये. वाह, अक्षय नाम खिलाडी. ब्रँड चमकत असताना, यावेळेस तारा चमकत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चौकार आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 10 स्कोर कार्डवर आहे. शेवटचा अंतिम बॉल आहे पहिल्या ओव्हर मधला. आणि नक्कीच कॅमेरामॅनला देखील विनंती असेल, जसा वेळ भेटेल ना या प्रेक्षकांवर कॅमेरा जाऊ द्या, महिला वर्ग आहे त्यांच्यावर देखील कॅमेरा जाऊ द्या. अगदी आपण बघू शकतात 5 बॉल 10 धावा, 31 धावेची गरज आहे. बॉल असतील 19. आता गेम ऑन आहे, मॅच ऑन आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही टीम मोठी नाही, कोणतीही टीम छोटी नाही. गावचा संघ मैदानात. शेवटचा अंतिम बॉल. हलक्या हाताने, सॉफ्ट हँडने शेवटच्या बॉलवर सिंगल. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 11, 18 बॉल मध्ये बनवायच्या 30. देऊया संधी डीजे मास्टरला. पुन्हा एकदा येऊया मैदानात. तब्बल 11 आता बनवायचे. 30 10ची सरासरी गाठावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी साईकृपा देलवाडी या संघाला जर आपण गोष्ट केली 5 चेंडू त्याने फेस केले, 2 चौकाराच्या मदतीने तब्बल 10 वर तो बॅटिंग करतोय. अवधूत 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. विशाल आगरे की फॅक्टर गोलंदाज राहिलाय या स्पर्धेमध्ये, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. मागील 2 ते 3 सामने आपण पाहिले. तोच गोलंदाज मागवा सज्ज होईल. पहिला चेंडू घेऊन अक्षयसाठी. पहिला चेंडू पाहू शकाल, टप्पा पडण्यात थोडासा चेंडू राईज झाला. सर विकेट किपरच्या हातात डॉट बॉलने सुरुवात केली आहे दुसऱ्या षटकाची. युसुफ, हा गोलंदाज आहे ना, हा दिसायला छोटा आहे परंतु कारकिर्दी खूप मोठी आहे. अगदी हा संकट मोचक गोलंदाज आहे. आणि यावेळेस मात्र रन आउट मध्ये पहिला झटका, पहिला हादरा लागतोय देलवाडी. धावण्याचा प्रयत्न नव्हता, परंतु अवधूत थोडा पुढे आला. परंतु ज्या प्रकारे प्रीतम तू सांगितलं की लहान खेळाडू, आपण सांगतो ना की मूर्ती लहान कीर्ती महान, असा खेळाडू ज्याने कित्येक वेळ पॅराडाईज संघाला अडचणीमध्ये काढलाय. बॅटिंग करण्यास सुद्धा त्यांनी सामने जिंकवलेत. 1 बॉल 4, 2 बॉल 8. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट्स काढणं, धावा थांबवणं, नाव विशाल आहे, काम सुद्धा त्याचं विशाल आहे. आणि या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ संपला. दोन्ही चेंडू निर्धाव सुरुवात केली. हलक्या बॅटने फक्त दिशा दिली आहे. सोहेल तिकडे पोहोचतो. सिंगल धाव. यावेळी पाहू शकाल मागील सामना चौकाराने जिंकून दिला तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असणार तो म्हणजे भार्गव ऑन स्ट्राईक. अगदी टोपण नाव जरी विशालचं सांगितलं ना तर कोण सांगेल की हा लहान मुलगाच आलाय मैदानात, बाळा. आणि बाळा
गोलंदाजी करतो ना तेव्हा पाहायला देखील मजा येते. पॅराडाईज संघाचा हुकुमी गोलंदाज आहे. 3 बॉल फेकून झालेत, एकच धाव दिलेले आहे. स्लोवर चेंडू काही समजला नाही. यावेळेस कॉन्फिडन्स आपण बघू शकतात अगदी विशालचा. डॉट बॉल आलाय. 4 बॉल फेकून झालेत, फक्त 1 धाव खर्च केले. 12 धावा धावपलकावर आहेत. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी म्हणून पहिल्या 11 धावात नंतर चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. यावेळेस फटका फॉलो तुम्ही चेंडू आडवला फेकी केली आहे, परंतु पाहू शकाल काय घडलाय. पंचांनी बोट केलाय वरती आणि फलंदाज भार्गव बॅक टू मध्ये असे सामने रोहितने आपल्या बॅटिंगने कित्येक वेळा जिंकून दिलेत. सध्याच्या घडी तो मैदानाच्या बाहेर आहे. अजय पाटील सुद्धा आहे थोडासा चिंतित आणि चर्चा करतात दोन्ही लेजंड्स खेळाडू संघ अडचणीमध्ये. परंतु रोहित काही कारणावस्तव 2-3 वर्ष झाले तो मैदानाच्या बाहेर राहिला. परंतु क्रिकेट कधी संपत नाही कोणाच्या आयुष्यामधून, तो सुद्धा सामन्याचा आनंद घेतोय. बघा 2 गडी बाद झाले, धावा धाफका मात्र लगावल्या गेल्या 12. अजूनही येणार शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल, दुसरा षटक मार्ग असतं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, आताच्या ओव्हरमध्ये एकच आलंय. नवीन फलंदाज कैवल्य. आणि इकडे काय घडतंय यावेळेस मात्र चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. पंचाचा वाईटचा इशारा येतोय. या अगोदर जो डिसिजन देण्यात आला रनआउटचा, अगदी गावचेच पंच आहेत, परंतु या स्पर्धेला कोणताही गालगोट लागून एकदम व्यवस्थित आणि एकदम अचूक निर्णय देण्यात आलाय. नाही, तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये काम करता प्रोफेशनल लॉयल्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही प्रोफेशन जपणं गरजेचं. तुमचा घरचा संघ जरी असला तर तुम्हाला जे लॉयल्टी तुम्हाला दाखवायची मैदानाच्या, ते तुम्हाला काम सोबत ते काम करणं गरजेचं. प्रशांतने करून दाखवलं. MCM पंच आहेत, चांगली कामगिरी ते करताय. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू धावा फटकावर, ते म्हणजेच 14 हलक्या बॅटने खेळलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्नशील. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीने धावा फटका लगावल्या गेल्या. 15 धावा. आता बघा येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये तब्बल बनवायचे 26, 13ची सरासरी आहे. 13ची सरासरी गाठावी लागेल. 12 चेंडू. आता अहमद चौधरी, जबीर खान हे 2 गोलंदाज. कुठला गोलंदाज 3ऱ्या षटकामधील, कारण की मागील 2 सामन्यावर पाहिले जेव्हा उनबाट संघासमोर डिफेंड करत होता धावा 40 धावा, त्या कुठं कुठे उनबाट संघ अडचणीमध्ये आणला होता पॅराडाईज संघाला. परंतु शेवटच्या क्षणामध्ये सोहेल शेखने जो क्षेत्ररक्षण केला 2 बॉल 9 मध्ये, तिकडून पूर्णपणे उनबाट संघ बॅकफुटवर राहिला. परंतु आशिष आणि कुशलचं नक्कीच कौतुक करावं, चांगलं त्यांनी बॅटर दाखवलं होतं. परंतु पॅराडाईज संघ एक मोठा संघ आहे, एक दबाव प्रत्येक संघावर असतो. क्रिकेटच्या खेळमध्ये कधीही पलटवार करू शकतात. अक्षय राहुलचा तो काम आज करावा लागेल. 12 मध्ये 26ची गरज आहे. इकडून चांगली बॅटिंग स्वतः संघासाठी करावी लागेल. मागच्या मॅचचा विचार केला ना तर पूर्णपणे मी फिल्डरची मॅच म्हणेल. ती फिल्डिंगने जिंकली पॅराडाईज टीमने. अप्रतिम 3 ते 4 कंप्लीट बाउंड्री अडवल्या. उनबाट संघाचं अगदी जे स्वप्न होतं ते तिथेच फसलं गेलं आणि स्पर्धेच्या बाहेर गेली. जाऊया मॅचकडे. 12-26. बघा टायमर ऑन आहे, सर्व टीमला टायमर सेम असेल. अगदी वेळेत मात्र मॅच सुरू करा आणि अक्कू आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. या खेळाडूवर पूर्णपणे विश्वास. पहिला बॉल डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचाकडून. यावेळेस स्कोरबोर्ड 16. 25 पाहिजेत 12 मध्ये. ये खडे रहेंगे तो 3 से 4 बाउंड्री लगा सकते. बघा अक्षय जेव्हा जबीरच्या विरोधामध्ये षटक पहिला बॉल त्याने वाईट टाकला होता, ती सुरुवात जबीर सुद्धा केली आहे. यावेळेस स्पर्धेत पाहू शकतो ऑप्शन जास्त बाहेर, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचत सध्याच्या घडीमध्ये पाहू शकतो 17 धावा. आता 24ची गरज आहे. खोदून काढलाय फटका सुरेख, प्रयत्न चांगले, परंतु अक्षयच्या बॅटवर ते जार लावलेले आहेत, लक्षात घ्या. आणि क्षेत्ररक्षक अयानने प्रयत्न खूप चांगले केले होते. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ना जेव्हा बॉल तुमच्याकडे येतो ना तेव्हा धडधड खूप वाढते आणि यावेळेस डाईव्ह करून अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू नाही थांबला. हा चौकार अगदी बघायला गेलं ना यावेळेस मात्र जी पडझड झाली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये ती थोडी मात्र बूस्ट होत असताना कॉन्फिडन्स बूस्ट होत असताना यावेळेस फलंदाज अक्षयचा पहिल्या बॉलवर 6 धावा आल्यात म्हणजे स्कोरबोर्ड 6 ने पुढे गेलंय. धावेचा विचार केला तर धावा झाला 21-21. आता पाहिजे जिंकण्यासाठी 20. चेंडू असतील 11. क्रुशल मुवमेंट आहे, थोडा फास्ट खेळा पॅराडाईज टीम. आपल्याला देखील विनंती आहे 11 बॉल मध्ये 20 ची गरज. अक्षय राऊत ब्रँड ऑफ देलवाडी कमाल करतोय झालं असं म्हणावं लागेल. अक्षयची बॅट तळपली आहे, चांगली बॅटिंग तो करतोय. सध्याच्या घडीमध्ये पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये तो उभा आहे. यावेळेस मोठा गडी बाद. प्रत्युत्तर अपन सांगतो ना कि ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और चौके का जवाब विकेट से. जेके ने दिला है.
पाठवायचं आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक चकाकणारी वस्तू सोना नसते, प्रत्येक बॉलवर तुम्ही मोठा हिट लगावू शकत नाही. अगदी बघायला गेलं तर यावेळेस अक्षयने संयम तोडलं. चौकार आला होता, यानंतर 11 बॉल 20 होत्या. थोडा चांगला बॉल होता, अगदी बॉलवर खेचून घेतलं स्वतःला आणि बॉक्स क्रिकेटच्या खेळामधली आत्महत्या. आता विकेट गेल्यानंतर बाहेर जाऊन आपण किती पस्तावले किती हे केले तरी त्याचा उपयोग होणार नाहीये. आता एकदा विकेट गेला म्हणजे तुम्हाला डगआउटमध्ये बसून फक्त समोरच्या फलंदाजी बॅटिंग बघायची. अंकित आलेला नवीन फलंदाज जबीरने आपलं काम केलंय. जो विकेट गरजेचा होता, आता पूर्ण जिम्मेदारी बाळावरती केलाय. जे प्रॅक्टिसला तुम्ही करतात ना ते मॅचला करून दाखवा, गाव तुम्हाला डोक्यावर उचलणार. आणि आपण बघू शकतात 10-20 अजूनही मॅच होणार. हा अतिरिक्त बाउन्स आहे. हा कोणताही फलंदाज या चेंडूला काही करू शकणार नाही. बघा सरप्राइझिंग बाउन्स म्हणावं लागेल. अजून बनवायचे विजयासाठी तब्बल पाहिले गेलं तर 20 धावांची गरज. क्लीन बोल्ड प्रत्युत्तर आहे. चौकारानंतर मागील 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. शॉर्ट विकेट म्हणजे 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला. 2 मोठे फलंदाज बाद केला, परंतु मैदानाच्या आतमध्ये ऋषी आलाय ज्याने गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. जबीर सारखा विकेट त्यांनी घेतला होता. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये, त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. आता येणारे चेंडू असेल तब्बल 8 चेंडू आणि 20. प्रीतम अजूनही सामना बनू शकतो. इकडून जर या 2 मध्ये एक चौकार आला तर सामना होऊन असणार आहे. चौकार येणं गरजेचं आहे. तो फलंदाज आता त्या ताकदीचा असणं गरजेचं आहे. आणि हा ताकदीचा निघेल का? नाही. येत आहेत जात आहेत. एकदा विकेट पडला की विकेट पडत आहेत. 90च्या दशकामध्ये टीम इंडिया ज्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकर आऊट झाल्यानंतर विकेटवर विकेट जायची अशा परिस्थिती झाली. अक्षय आऊट झाल्यानंतर मात्र इकडे विकेटवर विकेट जात आहेत. 7 आणि 7 बॉलमध्ये 20 ची गरज. बघा आयोजन करून खेळणं सहज जात नाही. अक्षयने खूप मेहनत केली आहे. दिवसभर उभं राहून अंपायरिंग करत आता सामने खेळणं खूप कठीण असतं. पण अक्षयने चांगली बॅटिंग केली. त्याच्या विकेटमध्ये लगातार लागोपाठ विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलाय. रोशन आलाय. बघा शेवटचा चेंडू आहे. पहिला 1 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या, परंतु मागील जर आपण 5 चेंडूची गोष्ट केली, मागील 5 चेंडू खूप चांगले राहिले. 3 गडी बाद केले जबीर खानने. रोशन ऑन स्ट्राईक. 7-20 ची समीकरण. 7 चेंडू 20 धावांची गरज. वेगवान चेंडू पाहू शकाल. पंचांनी यावेळेस धावचीच्या मध्ये बोट वरती गेलाय आणि फेअर बॉल असणार आहे. षटक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21. आता 6 मध्ये 20 ची गरज. 6 बॉल 20. 6 बॉल 21 धावेची गरज. चला डीजेला एक संधी देऊया आणि पुन्हा एकदा येऊया. गोलंदाजी होणार कारण की अहमद गोलंदाजीसाठी आले. 6 बॉलमध्ये 20 ची गरज आहे. या अगोदर बघायला गेलं तर 6 बॉलमध्ये 14 धावा त्याने डिफेन्स केल्या होत्या, त्या सुद्धा उंबाट संघाबरोबर. आणि इकडे मात्र इकडे ताकीद दिली पंचांनी फलंदाजाला की बॅटिंग करताना शूज अलाव नाही आहे कारण की पावसाची झरा झाली त्यामुळे मात्र थोडा ओला राहिलेला पिच, थोडा दम्मटपणा आहे. आणि जर शूज घालून जर आपण खेळला तर मात्र तो पिच अख्खा खराब होणार. आणि त्यामुळे मात्र कोणालाही बॅट्समनला शूज अलाव केले नाही आहेत या स्पर्धेमध्ये. बॅटिंगसाठी आलेला आहे वैभव. 6-20 जर ह्या 20 बनवल्या तर इतिहास रचला जाईल. पहिला बॉल डाऊन द लेग साइड वाईड आलेला आहे. 19 ची गरज आहे. नॉन स्ट्राईकला बाळ आहे परंतु नॉन स्ट्राईकलाच आहे कैवल्य, त्याला स्ट्राईकवर नाही आणलं जात. क्रॉस बॅटेड खेळला आहे वैभवचा. हा फटका 1 धाव मिळते. 5-18 ची गरज. 5 बॉल 18 ची गरज. कैवल्य काय ही ऐतिहासिक 5 चौकार लगावेल का? आणि इकडे मात्र हा चेंडू लगभग सुनिश्चित करत असताना विजय पॅराडाईज टीमचा. 4-18 ची गरज. बघा 11-20 आणि तिथून मात्र मॅचचा विचार केला तर तिथून मॅच कुठे गेली हे आपण अक्षयच्या विकेट नंतर समजू शकतात. म्हणजे 1 विकेट नंतर मात्र पुढे 1-1 धाव काढणे देखील अवघड झालं. विकेट हा देखील आला आहे. कैवल्य देखील बाद आहे. कमांडीचे
आणि हा देखील विकेट आहे. शेवटचा विकेट असेल मला तर वाटते आणि शेवटचा बॉल देखील असेल. चला शेवटचा विकेट लगेच या मैदानामध्ये सॉरी ऑलआउट झालेले आहे. मॅच विन 2025 महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक पाहायला मिळते. आयोजक जय भवानी वेंगणी भंडारपाडा. फायनलिस्ट टीम असेल भोईसर पॅराडाईज. अभिनंदन. कमांड इज मास्टर.